विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. क्लास 11 मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक पार्ट 1 चॅप्टर 4 डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेस. मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण एक्सरसाइज 4B मधील क्वेश्चन नंबर 20 बघणार आहोत. ओके, तर क्वेश्चन नंबर 20 मधील हा पहिला क्वेश्चन बघा. क्वेश्चन असा आहे, फाइंड एक्स वाय झेड इफ, आणि हे एक्सप्रेशन आपल्याला दिलेलं आहे. ओके, आता यातनं आपल्याला एक्स वाय झेड या व्हेरिएबलच्या किमती विचारलेल्या आहेत. फ्रेंड्स, आपण सर्वप्रथम हे जे दिलेले एक्सप्रेशन आहे सोल्युशनमध्ये तसं लिहून घेतलं. ठीक आहे, आता हे लिहिल्यानंतर आपण स्टेप वाईज याला सोडवायला सुरुवात करणार. आपण काय करणार, या 5नं या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करून घेणार. ते मल्टिप्लिकेशन इथे लिहिणार. हे मायनस साईन तिथंच ठेवणार. फक्त 3नं परत या सगळ्या एलिमेंट्सला आपण मल्टिप्लाय करून घेणार. तोपर्यंत हे आणि हे ॲज इट इज ठेवणार. ठीक आहे, आता बघा, 5 into 0 that is 0. 5 into 1 that is 5. 5 into 1 that is 5. 5 into 0 that is 0. 5 into 1 5. आणि परत 5 into 1 5. हे मायनस साइन तसंच ठेवला. या 3नं आपण या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करून घेणार. ओके, 3 2 जा 6, 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3 2 जा -6, 3 into 1 3 and 3 3 जा 9. ठीक आहे, हे तर ॲज इट इज ठेवायचं आपलं ठरलं होतं. आता आपल्याला काय करायचंय की ही सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन दोन मॅट्रिसेसची कशी करतात, हा एलिमेंट मायनस हा एलिमेंट म्हणजे 0 -6 या इथं येणार. मग हा एलिमेंट मायनस हा एलिमेंट म्हणजे 5 -3. ठीक आहे, त्यानंतर हा एलिमेंट मायनस हा म्हणजे 5 -9. पुढं हा 0 ॲज इट इज, मायनस हा 6, पण हा मायनस हा पण मायनस, मायनस मायनस विल बिकम प्लस, दॅट इज +6. पुढं 5 -3, 5 -3, 5 -9, 5 -9. आता काय करावं लागेल, नेक्स्ट आपल्याला ह्यांची सबट्रॅक्शन करून इथे लिहायची. तोपर्यंत हे दोघं ॲज इट इज ठेवायचे. मग आता 0 -6 दॅट इज -6, 5 -3 दॅट इज 2, 5 -9 that is -4, 6 plus 0 that means 0 plus 6 6, 5 -3 2, and finally 5 -9 -4. ठीक आहे, ही सबट्रॅक्शन इथं मी लिहिली. हे ॲज इट इज आहे, हे आपल्याला माहित आहे. वी हॅव टू मल्टिप्लाय दिस मॅट्रिक्स इंटू दिस. ओके, मल्टिप्लिकेशन कसं करतात ते बघा. फर्स्ट रो याची, तर फर्स्ट कॉलम या मॅट्रिक्सचा. ओके, प्रत्येक एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन करायचं. -6 into 2, -6 into 2. ओके, मध्ये प्लस साईन द्यायचं. मग 2 into 1,
ही झाली फर्स्ट रो. आता सेकंड रो, फर्स्ट कॉलम, -4 इंटू 2, -4 इंटू 2 मध्ये प्लस साइन देऊ. 6 इंटू 1, 6 इंटू 1. थर्ड रो आणि हा कॉलम 2 इंटू 2 प्लस -4 इंटू 1, -4 इंटू 1. ठीक आहे. आता आपल्याला ही संपूर्ण ॲडिशन काय येते ते बघायचंय. तर आपण पहिल्यांदा हा गुणाकार, मग हा मध्ये प्लस, हा गुणाकार, मग हा मध्ये प्लस, असं सोडवून घेऊया. +2 मग -8 + 6, -8 + 6 आणि 2 to the 4, -4. Now next step, -12 + 2, that is -10. -8 + 6, that is -2. 4 minus 4, 0. Okay. That is equal to this as it is. X minus 1, Y plus 1 and 2Z as it is. Now finally we have to equate this to this. That means -10 is equal to X minus 1. -2 is equal to -2 is equal to Y plus 1. 0 is equal to 2Z. ठीक आहे. आता काय करणार तू? हा -1 इकडे आणा, तो होणार पॉझिटिव्ह. सो X इज इक्वल टू तुम्ही काय द्याल? -10 + 1. आणि तुम्हाला माहिती दॅट इज इक्वल टू -9. देअरफॉर X इज इक्वल टू 9. हा 1 लेफ्ट साईडला आणला, तो होणार मायनस. हा प्लस इकडे मायनस होणार. म्हणजे तुम्ही लिहाल Y इज इक्वल टू -2. हा 1 इकडे आणला, -1. देअरफॉर Y इज इक्वल टू -3. This is -9. Okay. Finally, 2Z is equal to 0. So single Z is equal to 0. 2Z is equal to 0. 2Z is equal to 0. Therefore, Z is equal to 0. Therefore, XYZ च्या व्हॅल्यू आम्हाला मिळाल्या. X इज इक्वल टू -9, Y इज इक्वल टू -3 अँड Z इज इक्वल टू 0. सो ह्या XYZ च्या व्हॅल्यू होय. ना क्वेश्चन नंबर 20 मध्ये अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल सेकंड, ते आपण सोडवायला घेऊ. एक्झाम्पल सेकंड, यामध्ये सुद्धा फाइंड XYZ म्हटलंय आणि एक्सप्रेशन आपल्याला असं दिलेलं आहे. हे गिवन एक्सप्रेशन आपण सोल्युशनसाठी खाली जसं तसं लिहून घेणार. हे आपल्याला गिवन एक्सप्रेशन या इथे लिहिलेलं आहे. फ्रेंड्स, मगासारखंच आता आपल्याला काय करायचं, ह्याला मात्र बाहेर कशानंच मल्टिप्लाय करायला दिलेलं नसल्यामुळं हे आपण ॲज इट इज ठेवणार. ओके. 1 3 2 2 0 1 3
इथं आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 2 न. हे पॉझिटिव्ह साईन ॲज इट इज ठेवलं. आता या 2 न मी प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करून घेणार. 2 3 जा इथं होणार 6. 2 इंटू 0 इथं येणार 0. 2 2 जा 4. ठीक आहे. आता या 2 न सेकंड रोला मल्टिप्लाय करा. 2 इंटू 1 2. 2 4 जा 8. 2 5 जा 10. ठीक आहे. आता थर्ड रो. 2 2 जा 4. 2 इंटू 1 2 अँड 2 इंटू 0 0. ओके. मग हे जसं तसं, हे जसंचे तसं, त्याला काही करायची सध्या गरज नाही. आता मित्रांनो, आपल्याला इथं ॲडिशन करायला सांगितले. या 2 मॅट्रायसेसची ॲडिशन. तुम्हाला माहिती आहे 2 मॅट्रिक्सची ॲडिशन सबट्रॅक्शन आपण कशी करतो. दिस एलिमेंट प्लस दिस एलिमेंट. सो 1 प्लस 6. ठीक आहे. दिस एलिमेंट प्लस दिस एलिमेंट 3 प्लस 0. 2 प्लस 4. 2 प्लस 4. 2 प्लस 2. 2 प्लस 2. 0 प्लस 8. 0 प्लस 8. 1 प्लस 10. 1 प्लस 10. 3 प्लस 4. 3 प्लस 4. 1 प्लस 2. 1 प्लस 2. And finally 2 प्लस 0. 2 प्लस 0. आता मित्रांनो, ही ॲडिशन आपण करून घेऊ ना. ही ॲडिशन हे सगळं ॲडिशन करून एलिमेंटचं लिहूया. 1 प्लस 6 दॅट इज 7. 3 प्लस 0 दॅट इज 3. 2 प्लस 4 6. 2 प्लस 2 4. 0 प्लस 8 8. 1 प्लस 10 11. 3 प्लस 4 7. 1 प्लस 2 3. 2 प्लस 0 दॅट इज 2. ओके. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं या दोघांचं. मल्टिप्लिकेशनची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. या एलिमेंटनं याला, या एलिमेंटनं याला आणि या एलिमेंटनं याला मल्टिप्लाय करायचं. ते आपल्याला एकत्र लिहायचं. सो 7 इंटू 1 असं लिहा. 7 इंटू 1 मध्ये पॉझिटिव्ह साईन द्या. पुढं 3 इंटू 2. 3 इंटू 2 प्लस 6 इंटू 3. 6 इंटू 3. ठीक आहे. आता 4 इंटू 1 प्लस 8 इंटू 2 प्लस 11 इंटू 3 and finally 7 into 1. Three into 2 plus 3 into 2 plus 2 into 3. 2 into 3. आता आपण काय करू, हा प्रॉडक्ट सगळा जो आहे तो करून घेऊ. मध्ये हे प्लस वगैरे तसंच ठेवू. म्हणजे 7 इंटू 1 7 प्लस 3 इंटू 2 6 प्लस 6 इंटू 3 18. म्हणजे 7 प्लस 6 प्लस 18 असं पहिल्या रो मध्ये येणार. 7 प्लस 6 प्लस 18. In this way 4
plus 16 plus 33, and finally 7 plus 6 plus 6. Now this addition, 18 plus 6, 24. 24 plus 7, 31. So here you write 31. Four plus 16, 20. 20 plus 33, 53. 6 plus 6, 12. 12 plus 7, 19. सो फ्रेंड्स, आम्हाला एक्स वाय झेडच्या किमती मिळाल्या. एक्स इज इक्वल टू 31, वाय इज इक्वल टू 53 अँड झेड इज इक्वल टू 19. तर एक्स वाय झेडच्या किमती काढा म्हटलं होतं. एक्स वाय झेडच्या किमती आपण काढल्या. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीनं आपण एक्सरसाइज 4B च्या सेकंडमधील क्वेश्चन नंबर 20 त्यातले 2 एक्झाम्पल सॉल्व केले. व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या, प्रॅक्टिस करा. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन नीट समजला असेल. अशाच रीतीनं आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.